तत्त्वज्ञान आणि अध्यात्म यांना एकमेकापासून वेगळं काढणं अशक्य आहे. ज्यावेळेला आम्ही तत्त्वज्ञानाचा अभ्यास करत पुढं पुढं जातो त्यावेळेला आम्ही अध्यात्मापर्यंत जाऊन पोहोचतो आणि ज्यावेळेला आम्ही अध्यात्माचा अभ्यास सुरू करतो त्यावेळेला आम्ही तत्त्वज्ञानामध्ये जाऊन पोहोचतो. कारण यशस्वी आणि ऊर्ध्वगामी आयुष्य जगण्यासाठी अध्यात्म आणि तत्त्वज्ञान या दोन्ही गोष्टींची गरज आहे. याशिवाय आयुष्य पुढे जाऊ शकत नाही. कोणी भक्ती करत असेल तर भक्तीमध्ये सुद्धा अध्यात्म आणि तत्त्वज्ञान असल्याशिवाय भक्ती होऊ शकत नाही. कोणी कर्मयोग करत असेल, कोणी राजयोग करत असेल तर त्यामध्ये सुद्धा तत्त्वज्ञानाच्या अभ्यासाखेरीज आम्ही पुढे जाऊ शकत नाही. अध्यात्म, ज्ञान, तत्त्वज्ञान आणि भक्ती याखेरीज आयुष्य नाही.